नमस्कार, मी पंजाब डक हवामान अभ्यासक मुक्काम पोस्ट गुगली धामणगाव तालुका शिलो जिल्हा परभणी. आजपासूनचा परत शेतकऱ्यासाठी अंदाज देतोय. सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो, शेतकऱ्यांनो 23 जून पर्यंत राज्यामध्ये भाग बदलत पाऊस पडणार. आज या तालुक्यात पडणार, उद्या दुसऱ्या तालुक्यात, परत त्या तालुक्यात म्हणजे एक दिवस आड पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लागला. आणि परत एक सांगू इच्छितो, राज्यात सांगायचं झालं तर हा पाऊस मध्ये जवळपास पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकण पट्टी, खानदेश, मराठवाडा सगळीकडेच काय होणार आहे, भाग बदलत पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो. एकंदरीत परिस्थिती बघितली तर राज्यामध्ये काय झालं, पाऊस सुरू आहे पण सर्वदूरचा पाऊस नाही. पण सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो, हा पाऊस सर्वदूर पडणारा नाही, भाग बदलत पडणार आहे. आज या तालुक्यावर पडेल, आज या गावावर पडेल तर उद्या दुसऱ्या गावावर पडेल म्हणून हे अंदाज लक्षात येतात. आणि सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो, मग नेमका पाऊस कधी येणार तर तुम्हाला एक सांगू इच्छितो, राज्यामध्ये म्हणजे सांगायचं झालं तर 25 जून पासून म्हणजे 25 ते 30 जूनच्या दरम्यान राज्यात सर्वदूर मोठा मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात येतात. पण त्याआधी तुम्हाला एक सांगू इच्छितो, राज्यामध्ये 15 जून पासून ते जवळपास 23-24 जून पर्यंत भाग बदलतच पाऊस पडणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात येतात. 7 ते 22 जूनच्या दरम्यान राज्यामध्ये म्हणजे बीड जिल्हा मध्ये चांगला पाऊस, जास्त पाऊस पडणार आहे. त्याच्यानंतर जालना जिल्ह्यात एक जोरात पाऊस पडणार आहे. त्याच्यानंतर संभाजीनगर एक पडणार आहे, बुलढाणा जिल्ह्यात एक पडणार आहे, परभणी जिल्ह्यात एक पडणार आहे आणि नगर जिल्ह्यात एक पडणार आहे आणि सोलापूर जिल्ह्यात एक. मध्ये ह्या 16 ते 22 मध्ये जरा मोठा पाऊस पडणार आहे. म्हणजे काही काही ठिकाणी ओढे नाले वाहते, कुठं मुसळधार पडेल, वाऱ्यासहित अतिवृष्टी देखील होईल म्हणून हे अंदाज लक्षात घ्या. सर्वदूर पडणार नाही म्हणून ही सगळ्यांना अंदाज